नमस्कार मित्रांनो, तर CET सेलकडून इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आत्ता आज 27 तारीख आहे आणि आत्ता जस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे. आता थोडक्यामध्ये मी महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. तर हे जे काय रूल्स आहेत तर ते जनरल आहेत, ठीक आहे. यामध्ये फार काही सांगण्यासारखं नाही आहे. फक्त एक सांगेल, डाव्या कोपऱ्यामध्ये या बाजूला जे दिलं आहे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर, तर ते CETच्या बेसवरती असतील. ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी दिलेत मध्ये, आणि राईट साईडला इथं NRI कॅन्डिडेट्स वगैरे दिलेले आहेत. तर या ठिकाणी PCM ग्रुप असेल तर आपण कुठल्याही इंजिनिअरिंगच्या ब्रांचला ॲडमिशन घेऊ शकतो. PCB ग्रुप जर असेल तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, हे जे काही A to I पर्यंत एक 8-10 कोर्सेस दिसत आहेत, तर त्या कोर्सेसला ॲडमिशन घेता येईल. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग टू टेक्स्टाईल केमिस्ट्री असे जे कोर्सेस आहेत PCBच्या ग्रुपवरती यांना ॲडमिशन घेता येईल. आणि दुसरी आपली इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे आपण CET किंवा JEE दिलेली पाहिजे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओपन कॅन्डिडेटला 1000 रुपयांची फी आहे आणि रिझर्व कॅटेगरीला 800 रुपयांची फी आहे. तर या ठिकाणी वरती स्पष्टपणे लिहिलं आहे की ज्या लोकांनी MST CET एक्झाम दिलेली आहे, एक्झामला बसले होते, तर त्या लोकांनी ही फी भरण्याची गरज नाही आहे. ज्या लोकांनी CET दिली नव्हती, फक्त JEE दिली होती, त्या लोकांना ही फी भरावी लागेल. याचा अर्थ ज्या लोकांनी CET आणि JEE दोन्ही एक्झाम दिल्या होत्या, म्हणजेच त्यांनी CETची एक्झाम दिली होती, त्यामुळे त्यांना ही फी भरण्याची गरज नाही. इथं ही रजिस्ट्रेशन फी जी दिली होती. आणि ज्या लोकांनी फक्त JEE दिली होती, CET दिली नव्हती, अशा लोकांना या ठिकाणी ही रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे, ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर हे रजिस्ट्रेशनचं जे काही शेड्यूल आहे ते कसं आहे. पहिल्या सिरियल नंबरमध्ये बघताय तुम्ही की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन जे आहे आणि डॉक्युमेंट अपलोडिंग यासाठी तारीख दिली 28 जून पासून ते 8 जुलैपर्यंत. मात्र 8 जुलैला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा टायमिंग दिलेला आहे बघा मित्रांनो. 8 जुलैला 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनचा मुदत दिलेली आहे. साधारणतः 10 दिवसांचा वेळ हा आहेच आहे. या तारखेच्या नंतर मुदत वाढ मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही, पण आपण त्याच्या अगोदर वेळेमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावं. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की माझ्याकडे अमुक डॉक्युमेंट नाही आहे, मग आता मी तोपर्यंत थांबू का. तर अजिबात थांबू नका. सध्या जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढ्या डॉक्युमेंट्सवरती तुम्ही रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, आणि नंतर ते डॉक्युमेंट आल्यानंतर पुन्हा आपल्याला ते डॉक्युमेंट सबमिट करता येईल. दुसरं सिरियलमध्ये बघू शकता, इथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं तुमचं 28 जून ते 8 जुलैपर्यंत, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल ते 30 जून पासून ते 9 जुलैपर्यंत. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना ई-स्क्रुटिनी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन 2 मेथड असणार आहेत. मात्र या ठिकाणी ई-स्क्रुटिनीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत. माझं सजेशन तुम्हाला असं असेल की ई-स्क्रुटिनी सेंटर न निवडता फिजिकल स्क्रुटिनी सेंटर निवडावं, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते चांगल्यापैकी होऊन जाईल, काही अडचणी येणार नाहीत. कारण जर तुम्ही ई-स्क्रुटिनी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या गोष्टीनुसार लक्ष ठेवायला पाहिजे की आपण सगळी प्रोसेस कंप्लीट करतोय का. नाही तर बऱ्याच वेळा होतं असं की काहीतरी एरर आपल्या लॉग इनमध्ये असतो आणि आपण तो बघत नाही, आणि मग आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग राहतं. तर एरर कुठला आलाय का आपण वेळोवेळी त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आणि हे जर एरर नसतील आपले कुठले, तर आपलं फॉर्म हा व्यवस्थितपणे सबमिट होतो आणि आपल्याला ॲक्नॉलेजमेंट मिळते. पण ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी माझा सल्ला असा असेल की शक्यतो फिजिकल व्हेरिफिकेशन निवडावं, स्क्रुटिनी सेंटर निवडावं किंवा फॅसिलिटेशन सेंटर निवडावं. आता स्क्रुटिनी सेंटरची यादी वेबसाईटला डिस्प्ले होईल उद्यापर्यंत. या ठिकाणी दिलेल्या रजिस्ट्रेशनची डेट जरी 8 जुलै दिलेली असली आणि स्क्रुटिनी सेंटरची व्हेरिफिकेशनची डेट जरी 9 जुलै दिली असली, या तारखेच्या नंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुमचं ॲडमिशन हे नॉन कॅप सीटमध्ये पकडलं जाईल, म्हणजे तुमच्या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला त्यामध्ये सहभाग नोंदवता येणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की इथं काय म्हटलंय, नॉन कॅप सीटमध्येच ते रजिस्ट्रेशन पकडलं जाईल. जर 8 जुलैच्या नंतर रजिस्ट्रेशन आणि 9 जुलैच्या नंतर व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर तुमचा विचार हा फक्त नॉन कॅप ॲडमिशनसाठीच होईल, म्हणजेच तुम्हाला कॅपच्या पार्टिसिपेशनमध्ये, कॅपच्या राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही. त्यानंतर लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर जर आपले काही कंप्लेंट्स असतील, ग्रेव्हन्स असतील, तर ते दाखल करण्यासाठी मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नसेल किंवा मेरिट लिस्टमध्ये आपल्याला जर काही चुका आढळल्या या 12 जुलैला, तर त्या करेक्शन करण्यासाठी कंप्लेंट नोंदवायची असते व्हेरिफिकेशन सेंटरकडून किंवा फॅसिलिटेशन सेंटरमार्फत. तर ती मुदत आहे 13 ते 15 या 3 दिवसामध्ये. आणि जर काही पेंडिंग डॉक्युमेंट्स असतील तर ती सुद्धा आपल्याला सबमिट करण्यासाठीचा हा वेळ असतो, यामध्ये ती आपण सबमिट करावी. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल 17 जुलैला. पुढचं शेड्यूल आणखी आलेलं नाही आहे.
आणि या ठिकाणी हे डॉलर सिम्बॉल बघताय तुम्ही. हा डॉलर सिम्बॉल काय सांगतोय की द शेड्यूल डिस्प्लेड अबोव इज प्रोव्हिजनल आणि हा चेंज होऊ शकतो. त्यामुळे आपण वेळोवेळी वेबसाईट बघत राहणं गरजेचं आहे. सध्या तरी ह्या शेड्यूलनुसार फायनल मेरिट लिस्ट 17 जुलैला लागणं अपेक्षित आहे. आणि ह्या काही इम्पॉर्टंट नोट दिल्यात बघा, इन्स्ट्रक्शन दिल्यात, त्या आपण बघणं गरजेचं आहे. फार महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. नॉन क्रिमी लेअरबद्दल वगैरे, रिसिट कुठली चालेल कुठली नाही चालेल त्या संदर्भात या इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या आपण बघून घ्याव्यात. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.